गोलंदाजीच्या ट्रॅकवर इथे झेल करता जर आपण पाहिलं तर 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील. हे प्रभु हरिनाम, ये क्या हुआ? बॉल डालो ना. चला मॅच सुरू करायची आहे. आयोजकांच्या वतीनं स्ट्रिक्ट आहे की पारितोषिक लागतील अशीच लावली तर ती लावली जातील. फुकट कोणाचं नाव ऑर्गनाइज इथे म्हटलं जाणार नाही. पारितोषिक जी लागणार आहेत लागल्यावर पैसे इथे जमा करावे लागतील आणि 3 ला 2000 ती पारितोषिक नाही, लागल्यावर दिली तर ती नावं जरूर पुकारली जातील. प्रेक्षकांनी झेल घ्या. महेंद्र ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि आमचे अभि पाटील बंटी शेट यांच्या माध्यमातून 300 रुपये असे टोटल 800 रुपये कॅश प्राइज. एक कॅच. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. गिरीश पाटील आई एकविरा टॅटी स्टुडिओ. कुठलीही हॅट्रिक घ्या 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि प्रत्येक षटकाराकरता 200 रुपये. कुणाल साळवी यांच्याकडनं षटकार हॅट्रिक करता 1000. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. आपल्या षटकातील पहिला बॉल. यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन तिथे जर आपण पाहिलं तर फ्लाइंग स्लीप कडे वळालाय. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 3 वर 3 चेंडूचा खेळ झालाय. प्रीतम बारी जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि लय भारी प्रीतम बारी तो आपल्याला आज पाहायला मिळालाय. काय गोलंदाजी केली या गोलंदाजानं. अक्षरशः वेटीस धरलाय, बांधून ठेवलंय. पिंपळास करता हे पारितोषिक आहे 2000चं टॅटो स्टुडिओ कडनं. यावेळेस मात्र हा बॉल तिथे ऑन साइडला फ्रंट ऑफ द स्क्वेअर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला उचलला रिटर्न केला एक सिंगल. तीच इथेही धाफलकावर जोडली जाईल. शांत ठेवलंय. 4 बॉल अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असताना प्रीतम बारी पाहायला मिळालाय. दर्जेदार स्पर्धा, लाख रुपयाची लाख मोलाची ही दर्जेदार स्पर्धा, 30 वर्षाची परंपरा. अबिटगर गावाची ही स्पर्धा, भगवा करंडक 2025 त्याचे महांतिम क्षण ते आपण पाहताय. महांतिम सामना आहे, फायनलचा सामना आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे दिशा दिली गेली. 1 रन दाफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावर. प्रीतम बारी काय गोलंदाजी करतोय. अक्षरशः आज त्याने फलंदाजांना नाचवलंय असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच मी म्हटलं ना लय भारी प्रीतम बारी आज पाहायला मिळालाय. ज्या पद्धतीने तो कामगिरी करतोय. 5 बॉलमध्ये फक्त 5 सिंगल आल्यात. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. प्रीतम बारीचा समोर सतीश तो स्ट्रायकर एंडकडे. चांगला चेंडू आहे. इथे जर आपण पाहिलं तर सेल्फ फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग झाली. त्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक सिंगल तिथे दाफलकावर जोडली गेली आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर तिथे आली विकेट. 1च्या मदतीनं दाफलकावर धावसंख्या 6. नवीन बॅटर लवकर मैदानात जायचंय आणि पुढचा गोलंदाज विनाविलंब गोलंदाजीच्या ट्रॅकवर सेट करायचंय. नवीन फलंदाज आपण लवकर जायचंय मैदानाच्या आतमध्ये. निखिल मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना पाहायला मिळतोय आणि निखिलच्या प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आई एकविरा टॅटो स्टुडिओ यांच्या माध्यमातून निखिल ज्यानं या टीमला जिवंत ठेवलं असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा सतीश आणि यतीश दोघेही बाद झाले होते तेव्हा निखिल मैदानामध्ये आला, तो खेळला आणि त्याच्या खेळामुळे हा संघ क्वालिफाय होऊ शकला. तो निखिल आता पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय. या मोक्याच्या निर्णायक क्षणी त्याला चांगला खेळ दाखवावा लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता अक्षय घरत जो गोलंदाजी करता आलाय. क्रम बदललाय. मॅन फ्रॉम काटाळे अक्षय घरत गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पहिला बॉल. इथे मात्र बॉलला वळवण्याचा प्रयत्न केला. बॉलला पायाच्या साह्यानं थांबवलं. 1 रन तिथे कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न मात्र तिथे निर्धाव थांबावं लागेल. 1 रन आली. 1च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 7 या आकड्यावर. सिंगल त्याही खूप इम्पॉर्टंट आहेत कारण हे संध्याकाळचं सत्र आहे. हे दुपारचं नाही आहे की जिथे 25-30 रन. इथे 17-18 जरी बनल्या ना तर 2 ओव्हरच्या मॅच मध्ये एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते. आणि ॲडव्होकेट समीरजी यांचं आगमन झालं, ज्यांच्या माध्यमातून ही सायकल आलेली आहे. यतीश पाटील
आणि निखिल मैदानाच्या आतमध्ये आहे. निखिलच्या बॅटमधनं यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट झाला. मी म्हटलं ना, या निखिलनं पिंपळासकरांचं आव्हान जिवंत ठेवलं आणि तोच निखिल आज पुनश्च एकदा पिंपळासकरांच्या मदतीला धावून आलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चौकार आलाय. चांगल्या पद्धतीची फलंदाजी करण्याकरता ओळखला जातो आणि निखिल सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला, खाली क्षेत्राची निवड केली, चौकारामध्ये परावर्तित केला. कारण हे चौकार या मॅच मधले खूप महत्वाचे आहेत. 11 धावा दाफलकावर आहेत, 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. त्यावेळेस मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता. हाईट 1चा इशारा आलाय, 1 बाउंडचा इशारा आलाय. एक चांगला बॉल तिथे पाहायला मिळालाय. वन बाउन्स जो इशारा आहे तो कंटिन्यू राहील. इथे हा बॉल जर आपण पाहिला तर निर्धावच्या स्वरूपाने आलाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा चेंडू तिथे वळवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी राहिला. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळालाय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि या 4 चेंडू नंतर दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा, 2 बॉल डॉट आलेत. अक्षय घरत आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल तिथे निर्धावच्या स्वरूपाने हाताळत असताना महांतिम विजेता कोण ठरेल या स्पर्धेचा ते आपल्याला अगदी काही क्षणात माहीत पडणार आहे. कारण येणारे यानंतरची 2 षटकं ती उत्तरार्धाच्या खेळामधली असतील. आणखी एक इथे आलाय डॉट आणि त्याबरोबर पूर्वार्धाचा खेळ तो समाप्त झालाय. पूर्वार्धामध्ये दाफलकावर 11 धावा लागल्यात. विजयाकरता 12ची गरज आहे. पिंपळासकर धावत मैदानामध्ये जा आणि प्रतीक आणि जे काही बॅटर आहेत आपण लवकर मैदानाच्या आतमध्ये जा, तरच ही मॅच कंप्लीट होईल. इथे आपण जातोय सूरज पाटील यांच्याकडे. तर विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर केला जात आहेत. या स्पर्धेला निमंत्रणाला मान देऊन जे उपस्थित झालेले आहेत, भारतीय सेनानी, इंडियन सोल्जर, निवृत्त भारतीय सेनानी जयेश अधिकारी यांचा मुख्य मंचावर शाही सन्मान, विशेष सन्मान भगवा करंडक 2025 धर्मवीर प्रतिष्ठान, धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मृती चषक भगवा करंडक मध्ये विशेष सन्मान केला जात आहे. भूपेंद्र भोईर यांना मी विनंती करतोय की आपण धर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीनं निवृत्त भारतीय सेनानी, इंडियन सोल्जर जयेश अधिकारी, जयेश आर्मी यांचा सन्मान मुख्य मंचावर भगवी मायेची शाल परिधान करून केला जात. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. देशाचा अभिमान इंडियन सोल्जर जयेश अधिकारी खरिवली यांचा सन्मान केला जात आहे. क्रीडा प्रेम आहे. थँक्यू सूरज पाटील. आपण पाहत आहात धर्मवीर प्रतिष्ठान अबिडगर आयोजित भगवा करंडक आणि त्या स्पर्धेतला हा अंतिम क्षण सोहळा. अगदी अनेक दिवसांची जी प्रतीक्षा होती ती मात्र अंतिम टप्प्यात आली आहे. भगवा करंडकाचा शिलेदार कोण हे ठरवणारे हे उर्वरित 12 चेंडू आहेत, ज्यामध्ये 2 फलंदाज वीरू बाबरे आणि प्रतीक दोदडे क्रीडांगणावरती दाखल झालेत. 12 धावसंख्येची गरज आहे. केदारनाथ खरवते 11, आई गावदेवी पिंपळास मात्र मेगा ग्रँड फिनालेमध्ये अबीर 11 आरपी लायन्स आदरणीय विपुलजी पाटील यांच्या चिरंजीवाच्या नावानं ही टीम इथे पुरस्कृत केली गेली आहे. तसंच आमचे रितेशजी घाग साहेब त्यांच्या माध्यमातून पिंपळास संघाला इथे ब्रँड पार्टनरशिप देण्यात आली आहे. या दोन्ही पॅकर्सचं देखील मनापासून स्वागत. इथे मात्र जाऊयात क्रीडांगणावरती. गोलंदाज तयार. पिंपळास एक्सप्रेस यतीश पाटील, त्याच्या विरोधात प्रतीक दोदडेचा हा फटका. बॉल चाललाय ऑन साइडला.
एक सिंगल कन्वर्ट करून देईल आणि याच सिंगलच्या सहाय्यानं धावफलकाचा देखील शुभारंभ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धावसंख्येची गरज आहे. सामना सोपा जरी वाटत असला तरी क्लायमॅटिक कंडिशन्स इथे दमट आहेत आणि सध्या खरं तर थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे निश्चितच या क्रीडांगणावरती त्याचे पडसाद उमटणार. इथे पहा फटका, प्रतीक दोदडेचा बॉल चाललाय लॉंग लेग आणि स्क्वेअर ऑफ द विकेट मध्ये कॅच ड्रॉप्ड आणि अत्यंत वेगानं इथे दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. जिथे झेल होती तिथे 2 गमावल्यात. त्यामुळे गावदेवी पिंपळा संघ थोडासा बॅकफुटवर असं म्हणावाच लागेल. ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता चकाशी बभूपतो, त्या छत्रपती शिवरायांना वंदन करून अंतिम सोहळ्याचे क्षण हे मात्र आपण इथे टिपतोय. शूट झाला बॉल, वेगावर स्वार झाला होता इथे गोलंदाज यतीश पाटील. तिसरा चेंडू त्यानं मात्र फेकलाय निर्धाव. 3 चेंडू 3 धावा खर्च केल्यात. 6च्या रिक्वायर्ड रन रेटनं सध्या धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत, 9 धावांची गरज आहे. अफाट आणि अचाट जनसमुदाय सध्या क्रीडांगणावरती उपस्थित आहे. तुम्ही पाहताय भगवा करंडकाचा हा खरं तर रौप्य महोत्सवी अत्यंत. इथे पहा बॅटचा फेस ओपन केला, गॅप मध्ये ढकललाय. गली आणि पॉइंटच्या 2 खेळाडूंना चेंडूला ट्रॅक करावं लागतंय. धावा कंप्लीट केल्या गेल्यात त्या मात्र इथे निश्चितच 4 चेंडूंचं सत्र संपलंय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावर. क्रीडा मंचावर उपस्थित इंडियन आर्मी आमचे परममित्र जयेशजी अधिकारी असतील, तदनंतर खऱ्या अर्थानं अत्यंत शांत संयमी सुस्वभावी आणि प्रत्येकाला आपलंसं करून घेणारं नेतृत्व आदरणीय महेंद्रजी ठाकरे साहेब असतील, कुणालजी साळवे असतील, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हे मेगा ग्रँड फिनाले सध्या आपण इथे पाहतोय. डायरेक्ट फेक जरूर केली, एक सिंगल कन्वर्ट झाली आहे. 5 चेंडूंचं सत्र संपलंय. प्रतीक दोदडे देखील जास्त ताकद लावत नाहीये किंवा वीरू बाबरे देखील जास्त काही मोठी ताकद लावण्याचा प्रयत्न करत नाहीयेत, कारण त्यांना ठाऊक आहे बॉल टू रन हा सामना आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने फलंदाजी केली जाते आणि कदाचित हे खरं तर मेरिटनुसार खेळणं हे एका व्यावसायिक खेळाडूचं प्रॉपर लक्षण आहे. इथे निश्चितच एक सिंगल पुन्हा कन्वर्ट झाली. पहिलं षटक एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, स्कोर मूव्स टू 7, लॉस ऑफ 0. प्रतीक दोदडे आणि वीरू बाबरे मात्र इथे स्थिर स्थावर आहेत. परंतु आज एक गोष्ट इथे जरूर कळली की कुठल्याही विभागातलं क्रिकेट कितीही स्ट्रॉंग असू द्यात, परंतु पालघर आणि त्या पश्चिम किनारपट्टीतले जे खेळाडू आहेत त्यांनी स्वतःची जी चिवटता आहे किंवा जी चपळाई आहे तिथे आज दाखवली आहे. प्रीतम बारीला आज आपण पाहिलं, कुठल्याही प्रकारचा लवलेश त्या खेळाडूच्या अंगावर नाही, इतकी फिटनेस, तुफान फिटनेस. तदनंतर नवीन गोलंदाज निखिल आलेत. निखिल करता पारितोषिक देखील आहे. एकविरा टॅटू स्टुडिओ यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राइस देण्यात येईल. 3 चेंडू डॉट टाकले तर. पहिलाच बॉल, खऱ्या अर्थानं हा चेंडू चाललाय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध. सिंगल इथे कन्वर्ट केली आहे. विजयाकरता 12चं टार्गेट समोर आहे, परंतु बॅडलाईटचा सामना देखील खेळाडूंना करावा लागतोय. इथे निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचली 8. विजयाकरता 4 धावांची गरज आहे. अगदी प्रत्येकानंच या स्पर्धेवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु श्री केदारनाथ खरवते 11 हा संघ आहे, पिंपळा संघानं आज इम्प्रेस केलंय. खऱ्या अर्थानं आज पूर्ण 1 गाव 11. वॉट अ बॉल, सुपर बॉलिंग, अफलातून कामगिरी इथे करतोय गोलंदाज. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चेंडूंचा खेळ संपलाय, तो मात्र 2. उर्वरित 4 चेंडू आणि विजयाकरता 4 धावांची गरज आहे. 4 चेंडू 4 धावा. गोलंदाज तयार निखिल. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. बॉल चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक मात्र इथे आणि इथे पुन्हा एक सिंगल. 3 चेंडू आणि विजयाकरता 3 धावांची गरज आहे. टाळ्या वाजवा पब्लिक. व्हॉट अ मॅच. बॉल तयार निखिल ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. इन फ्रंट ऑफ द विकेट बॉल चाललाय. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच सिंगल. एक धावेसाठी संघर्ष इथे शिगेला पोहोचलाय. व्हॉट अ मॅच. निखिल नक्कीच फासले, आता फासफूस व्हायला लागलेले आहेत. गिरीजी पाटील यांच्या वतीनं हा सामना पिंपळास जर इथून जिंकला
तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल 2 चेंडू आणि विजयाकरता. आणि आदरणीय रितेशजी गाग साहेबांच्या वतीनं 5000 रुपये देण्यात येतील. पहा, हे ग्रामीण क्रिकेट आहे, ही ग्रामीण क्रिकेटची ताकद आहे. आणि इथे पहा, फटका हवेत होता, चेंडू दिसलाच नाही खेळाडूंना. 2 धावा इथे केल्यात कंप्लीट. धाव संख्या कनेक्ट झाल्या धाव फलकावर, ती मात्र 11. 11 नाही 12 झाल्या, 12 झाले रे रन. तर मान्यवर 12. सचिन पाटील यांचं स्वागत आणि सन्मान भूपेंद्र भोईर यांच्या शुभ हस्ते होते. पाहुण्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो, त्यानंतर बक्षीस वितरण होणार आहे. सचिन पाटील यांचा सन्मान मुख्य मंचावर भूपेंद्र भोईर यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. सचिनजी पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम, सुस्वागतम. मान्यवरांनी थांब